परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील तिसऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ सुनीता तांबे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे संतविषयक अभंग या लेखाचा भाग पहिला. पावसचे स्वामी स्वरूपानंद हे संत ज्ञानेश्वरांचे पारमार्थिक वारसदार, अर्वाचीन काळातील एक थोर संत, महान भगवत आणि योगीराज म्हणूनही सर्वमान्य आहेत. 15 डिसेंबर 1903 म्हणजे मार्गशीर्ष वद्य द्वादशी या दिवशी पावस इथं त्यांचा जन्म झाला. श्री विष्णुपंत गोडबोले आणि सौ रखमाबाई हे त्यांचे सत्वशील आणि सश्रद्ध मातापिता. त्यांचं शिक्षण टिळक विद्यापीठाच्या वाङ्मय विशारद पदवीपर्यंतचं. मामांच्या ओळखीनं पुणे इथल्या सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडून त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बुद्धीची कुशाग्रता, सूक्ष्मावलोकनशक्ती, बहुश्रुतता, चिंतनशीलता आणि परहिताची कळकळ यामुळं वयाच्या 25शीतच त्यांनी विविधानुभवी, व्यापक तसंच सखोल असं जीवन शिक्षण प्राप्त केलं. राजकारणात सक्रिय सहभाग घेत महात्मा गांधींचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी रत्नागिरीजवळील पावसच्या परिसरात जनजागृती कार्यास सुरुवात केली. 1932च्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळं काही काळ त्यांना कारावासही घडला. भगवद्गीता आणि त्यावरील टीका वाचित असतानाच त्यांची अध्यात्मवृत्ती विकसित होत गेली. परंतु इसवी सन 1934मध्ये ते अचानक आजारी झाले. त्या आजारपणातच आपला मृत्यू झाल्याचं दृश्य त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांचं अवघं जीवन बदलून गेलं. आजारी अवस्थेतच पावसचे श्रीयुत देसाई यांनी त्यांना आपल्या घरी नेलं. पुढील 40 वर्ष त्यांचं वास्तव्य तिथंच होतं. याच काळात त्यांनी भावार्थगीता हा भगवद्गीतेचा साकी वृत्तातील अनुवाद केला. अमृतानुभव तसंच चांगदेव पासष्टी याचंही अभंगात रूपांतर केलं. त्यानंतरही अनेक स्फुटरचना, अभंगरचना केल्या. संजीवनी गाथा या शीर्षकाची त्यांची ही अभंगवाणीही लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे अमृतधारातून त्यांचे आध्यात्मिक अनुभव 162 साक्यांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. स्वरूप पत्रमंजुषा हा अनेक जिज्ञासू साधकांना लिहिलेल्या ओवी अभंगात्मक पत्रांचा संग्रहही सर्वांना मार्गदर्शक ठरावा असाच आहे. साधकांच्या नित्य पठणासाठीही ज्ञानेश्वरीचं सार सांगणाऱ्या 109 ओव्या असलेला ज्ञानेश्वरी नित्यपाठ खूपच मान्यता पावलेला आहे. सतत 40 वर्ष कृतार्थतेचा अनुभव घेऊन इसवी सन 1974च्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच श्रावण वद्य द्वादशीला स्वामी स्वरूपानंदांनी महासमाधीचा स्वीकार केला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिव देहाला भूसमाधी दिली गेली. एक कृतार्थ जीवन काळाच्या पडद्याआड गेलं. ज्ञानदेवांचे स्वरूप. भारत ही संतांची भूमी, विविध धर्म पंथ संप्रदायांची कर्मभूमी. मध्ययुगीन अंधार युगात संतांनी उदारतेची, समता समन्वयाची तशीच सहिष्णुतेची जीवनदृष्टी जोपासून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी उभारली. योग, ज्ञान, कर्म आणि भक्तीद्वारे जनसामान्यांचं प्रबोधन घडवलं. भारताच्या सर्व प्रांतात कमी अधिक प्रमाणात ब्रह्मविद्येचा सुकाळू झाल्याचं दिलासादायक दृश्य संत कार्यानं सर्वांनी पाहिलं, अनुभवलं.
महाराष्ट्रात ज्ञानदेवाते वाट पुसतू बहुतेक संतांनी धर्मप्रबोधन घडवलं. अर्वाचीन काळात श्री गुलाबराव महाराज, श्री बाबा महाराज आर्वीकर आणि स्वरूपानंद यांचं सर्व जीवन, कार्य आणि साहित्य ज्ञानदेवांच्याच तत्व, विचार आणि काव्यग्रंथांना अनुसरित झालेलं आहे. ज्ञानदेवांचा नाथ संप्रदाय, त्यांची योग साधना, गुरुभक्ती आणि भागवत धर्माचं नामसंकीर्तन, सत्संग, सद्गुरू सेवा, विठ्ठल आणि श्रीकृष्ण भक्ती यांचं अधिष्ठान त्यांना आहे. आत्मप्रचिती आणि जनी जनार्दन पाहणं हे व्यक्ती आणि समाजाच्या जीवनदृष्टीचे परिमाण, तर सर्वाभूती भगवंत आणि हे विश्वाची माझे घर हे तिचं विश्वात्मक परिमाण आहे. स्वामी स्वरूपानंदांचं जीवन, अंतरंग साधना, अनुभूती मागील योगभक्ती आणि या सर्वांचा त्यांच्या काव्यग्रंथातून झालेला प्रकट आविष्कार पाहता स्वामी आणि ज्ञानदेवांचा अनुबंध स्पष्ट होतो. ज्ञानाचा एका हे जसं श्री एकनाथांचं यथार्थ वर्णन आहे, त्याचप्रमाणे ज्ञानदेवांचं स्वरूप हे स्वामी स्वरूपानंदांचं यथार्थ वर्णन ठरतं, असं डॉक्टर ज.वा. जोशी यांनी म्हटलंय. संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संत पंचायतनातील संतांच्या मांदियाळी संबंधी आपण जाणतो. त्यातील सर्व संतांनी संत महात्म्य वर्णिलं, संतविषयक काही स्फुट रचनाही केल्या. त्यातून त्या त्या संतांचं जीवनचरित्र, तत्वविचार आणि व्यक्तिमत्वावरही प्रकाश पडतो. इथं स्वामी स्वरूपानंदांचे संतविषयक विचार आपण पाहणार आहोत आणि त्यांचं व्यक्तिदर्शन घेण्याचाही थोडा प्रयत्न करणार आहोत. आज इतकंच. लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान, अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.